नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने जे चाणक्य आहेत ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक आहेत असं आता लोक म्हणत आहेत. गेल्या 4-5 वर्षात महाराष्ट्रात जे काही घाणेरडं राजकारण झालं त्यावर महाराष्ट्राचा राग आहे, संताप आहे आणि हे करणारे हेच देवेंद्र फडणवीस आहेत. 2-2 पक्ष फोडून आलो असं गर्वानं सांगणारे ते हेच फडणवीस. पण आता हेच घाणेरडे सुडाचे राजकारण फडणवीस यांच्या अंगलट येण्याचे संकेत मिळत आहेत. उत्तर प्रदेशात आणि महाराष्ट्रासारख्या 2 मोठ्या राज्यात भाजपाला सपाटून मार खावा लागला लोकसभा निवडणुकीत. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात निघालेले मोर्चे, झालेले आंदोलनं, तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण सरकार देते की काय ही भीती असल्यामुळं भाजपाच्या हक्काचा ओबीसी मतदार देखील गोंधळलेल्या अवस्थेत होता. याचा फटका लोकसभा निवडणुकीत वैयक्तिक भाजपा आणि माहितीलाही म्हणजे त्यांच्या मित्रपक्षालाही मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणं निरीक्षकामार्फत जेव्हा शोधली गेली त्याचा अहवाल दिल्लीला भाजप नेत्यांना दिला गेला आहे. तेव्हा मराठा आरक्षणाबाबत महायुतीच्या सरकारने घेतलेली भूमिका, आंदोलनावर केलेला लाठीमार, गोळीबार या सगळ्या घटनांमुळे समाजाचा भाजपावर रोष होता. राज्याचे संघटना आणि सरकारमध्ये नेतृत्व करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या निशाण्यावर आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आपल्या प्रत्येक भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला, त्यांच्याच आदेशाने आंदोलकावर गोळीबार, लाठी हल्ला झाला, मराठा ओबीसी वाद 2 समाजात तेढ निर्माण करण्यामागे फडणवीस यांचंच डोकं आहे. ते मराठा नेते आमदार आमच्या अंगावर घालून शत्रुत्व घेत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपचे 65 ते 70 आमदार पाडणारच अशी आक्रमक विधाने करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत हात पोळल्यानंतर भाजपने आता ताक देखील फुंकून पिण्याचे धोरण आखल्याची चर्चा या सगळ्या निमित्तानं होत आहे. सामान्य जनतेला अच्छे दिन कधीच आले नाहीत हो, पण राज्यात भाजपला अच्छे दिन आले ते देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीमुळे. हे भाजपामधील प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता मानतो. केंद्रीय नेतृत्वाला देखील फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे काही केलं किंवा महाराष्ट्रात फडणवीस यांच्या इतका विश्वास दुसऱ्या कोणावर नाही दिल्लीकरांचा. पण महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना, राष्ट्रवादी हे 2 पक्ष फोडून सत्तेवर आल्यावर राज्यात भाजपाची प्रतिमा डागाळली गेलेली आहे हे आपण पाहतोच आहोत. त्यांनाही याची जाणीव झालेली आहे. या सगळ्या प्रकरणात विलन ठरत आहेत ते फडणवीस, खलनायक. सत्ता गमावून किंवा पक्षाची शक्ती क्षीण करून देवेंद्र फडणवीस यांना जपण्यास आता केंद्रीय नेतृत्व तयार नसल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतरही महायुती आणि भाजपावर असलेला रोष कमी झालेला नाही, उलट तो वाढत चालला असल्याचं आता राज्यात या सगळ्या परिणाम आता राजकारणात दिसणार आहे. आता म्हणून दिल्लीवरून भाकरी फिरवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं भाजपामधल्या काही वरिष्ठ नेत्यांचे मन बनल्याची चर्चा आहे. यातून फडणवीस यांना राज्यात पर्याय शोधण्यात येत असल्याचं देखील बोललं जात आहे. यात सध्या केंद्रात पक्षासाठी काम करणारे आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले विनोद तावडे त्यांचे नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. विनोद तावडे राज्यात असताना फडणवीस यांनीच त्यांचे पंख छाटण्याचे काम केले होते असा आरोप त्यांच्यावर सातत्यानं केला जातो. यातूनच तावडे फडणवीस संघर्ष टाळण्यासाठी तावडे यांच्यावर केंद्रात संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. केंद्रात काम करताना तावडे यांनी आपल्या कामाची झलक नेतृत्वाला दाखवून दिली आहे. मोदी, शाह यांच्याशी तावडे यांचा थेट संपर्क असल्यामुळं विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील नेतृत्व मराठा नेता म्हणून तावडे यांच्याकडे सोपवण्याचा विचार वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे अशी माहिती आहे. विनोद तावडे हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय पातळीवर काम करीत आहेत, त्यामुळे त्यांचा महाराष्ट्राशी फारसा संपर्क सध्या नाही. अशावेळी अन्य काही मराठा नेत्यांच्या नावाचा देखील विचार पक्षाकडून सुरू असल्याचं समजतं आहे. यामध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर या मराठवाड्यातील नेत्यांची नावं देखील आता समोर येत आहेत. चाणक्य फडणवीस यांनी जे केलं किंवा यांनी जे पेरलं ते आता उगवताना दिसून येऊ लागलं आहे.
त्यांचं हे राजकारण आता त्यांच्यावरच बुमरँग ठरत असल्याचं देखील समोर येऊ लागलं आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या वाढीसाठी सत्तेसाठी खूप काही केलं, पण राज्यातील राजकारणाची पातळी मात्र ढासळली, घसरली. भले उद्या फडणवीस यांचं त्यांची जागा अन्य कोणी घेईल हा भाग वेगळा, कोणीतरी घेतच असतं कुठली कोणाची जागा, पण राजकारणाची विस्कटलेली घडी आता अशीच विस्कटत राहणार, हे मोठी भीती आहे आणि हे महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे आणि असं नुकसान भरून येणारं नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कृपया कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा. आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.